माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी घेऊन आली तुमच्यासाठी असा की मी फर्स्ट टाईमच असा व्हिडिओ टाकणार आहे की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली की लॉंग हेअरसाठी काय करायचं किंवा लॉंग हेअरसाठी काय ट्रीटमेंट करायची। तसं लॉंग हेअर हे काही जण असे म्हणतील की तुमचे पहिल्यापासूनच केस लॉंग आहेत किंवा पहिल्यापासूनच तुमची केस मोठी आहेत, तर तुम्ही आम्हाला काय सांगता किंवा त्यासाठी थोडी ना काही ट्रीटमेंट करायची। तुमची ओरिजिनल आहेत तर त्याच्यामुळे काही जरी केलं तर तुमचे लॉंगच राहणार, पण असं काही नसतं। आता मी कालचंच तुम्हाला सांगितलं की लग्न झाल्यानंतर खूप शरीरामध्ये बदल होतात। जसे शरीरामध्ये बदल होतात, स्किनवरती होतात, तसेच केसांवरती पण बदल होतात। त्यामुळे काही लेडीजचे लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर खूप मोठे केस असतात, खूप दाट असतात, पण लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा मुलं झाल्यानंतर त्यांचे केस खूप पातळ होतात, त्याच्यामुळे ते कापूनच टाकतात। खूप लेडीजचं असं होतं की त्यांचे लग्नाआधी केस खूप मोठे असतात। त्यांचं असं म्हणणं असतं की हो, माझे पण लग्नाआधी खूप मोठे केस होते आणि आत्ता खूप मुलं झाली त्याच्यामुळे खूप गळायला लागले किंवा खूप पातळ झाले म्हणून मी कापूनच टाकले। कापून का टाकायचे? जर केस जर गळत असतील तर केस कापल्यानंतर गळायचे बंद होतात का? आपण त्यासाठीच आपण काही उपाय करू शकतो किंवा जर केस काय खूप खूप लेडीज अशा आहेत की त्यांचं असंच म्हणणं असतं की नाही पातळ झाले त्याच्यामुळे मी कापून टाकले। पण कापून टाकणं हा पर्याय नाही आहे, कारण की कापून टाकल्यानंतर ते गळायचे बंद होतात असं नाही। उलट जर लॉंग असतात तर ते गळाले तर ते लॉंग असल्यामुळे त्याचा निदान आंबोडा जरी घातला तरी तो मोठा दिसतो। पण जर कापूनच टाकले आणि तेच गळाले तर काय राहणार डोक्यावरती? आणि माहिती आहे ना की बाई किती पण नटू दे, किती पण सुंदर दिसू दे, पण तिला केसांशिवाय शोभा नाही। हे सर्व लेडीजने लक्षात ठेवा। केस आहेत तर लेडीजला छान दिसतात, कशी असली तरी। खूप लेडीजचं असं म्हणणं आहे, ताई तुमचे केस मोठेच आहेत मग तुम्ही आम्हाला काय सांगताय? पण ते केस मोठे जे आहेत तर ते टिकवणं पण महत्त्वाचं आहे, कारण की आहे तसं काहीच राहत नाही। जसं आपण ठेवेल तसं राहतं, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायला म्हटलं तर खूप जणी लेडीज जॉबवरती आहे, त्यामुळे आपण केसांची नाही काळजी घेऊ शकत। खूप दगदग होते, खूप कामं असतात, खूप घरातली बाहेरची म्हणा सर्व आपल्याला करावं लागतं, त्यामुळे नाही लक्ष दिलं जात। तर त्यासाठी माझं साधं आणि सोपं मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की ती लॉंग केसांसाठी की लगेच नाही होणार। लगेच नाही म्हटलं तरी तुम्ही 15 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, पण कसं की तो कायमचा जाणवेल की त्याच्यामुळे तुमचे केस लॉंग पण होणार आणि मेन दाट पण दिसणार आणि मेन सिल्की दिसणार, जसे माझे केस दिसतात ते। खरं तर माझ्या केसांची काळजी माझ्या म्हटलं तर आमच्या घरात सर्वांचेच केस मोठे आहेत, जसं माझ्या मुलींचे आहेत तशीच मी काळजी मुलींच्या केसांची पण घेते की जी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तीच जसं की तुम्ही बघू शकता माझी केस किती छान आहेत। दाखव। बघ तुझ्यापेक्षा मोठी आहे, बघ दाखव ना, दाखव। हे बघ। तर ही जी ट्रिक आहे तर मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे की मी केसांसाठी काय करते, जी मी माझ्या स्वतःसाठी पण वापरते आणि माझ्या मुलींसाठी पण वापरते। तसं म्हटलं तर कसं माझ्या केसांची काळजी म्हणजे माझ्या बहिणींच्या म्हणा इतर सर्वांच्याच केसांची काळजी आमच्या पप्पांनी लहानपणापासूनच आम्हाला जे तेल वापरलं केसांसाठी, आम्ही डाबर आंवला केश तेल वापरतो, तर ते डाबर आंवलाच मी कंटिन्यू अजूनही वापरते। मला कळत पण नव्हतं तेव्हापासून मी ते तेल वापरते, ते अजूनही तेच वापरते आणि माझ्या सासरी पण एक एक डझन बॉटल आणलेल्या आहेत। त्यामुळे केसांना तेल मी लहानपणापासून जे वापरते तेच वापरते, फक्त काय त्यामध्ये मी थोड्याशा वस्तू ज्या आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या आहेत त्याच त्यामध्ये यूज करते मी। आणि मेन गोष्ट अशी की लग्नाच्या आधी आमचे पप्पा माझ्या केसांची काळजी घ्यायची, आई तर घ्यायची, पण कधी डाबर आंवला तेल सोडून मी कोणतं तेल वापरलं नाही आणि तेच लग्नानंतर पण कंटिन्यू ठेवलं आणि आमच्या घरातल्यांनी पण ते कंटिन्यू ठेवलं की तुझ्या एकटीचंच तेल वेगळं म्हणून तू पण आमच्यासारखं वापर, असं कधीच नाही। त्याच्यामुळे जे मी यूज करते मी तेच अजूनही यूज करते। अजूनही आमच्या घरामध्ये आत्ता सध्या पण एक एक डझन बॉटल डाबर आंवल्याच्या असतात किंवा आहेत आणि त्याच्यामुळे कोणी असे निष्काळजीपणे नाही करत की केसांच्या बाबतीत तर नाहीच नाही। त्याच्यामुळे मी तेल एकदमच बनवून ठेवते की 2-2 बॉटलचं मी एकदम बनवून ठेवते की त्याच्यामुळे ते कसं सारखं करायला वेळ पण मिळत नाही आणि वेळ काढला पाहिजे मी म्हणते, पण वेळ नाही मिळत। एकत्र करून ठेवलं तर ते
लेडीज कशी पण दिसत जरी असली ना तरी पण केसांशिवाय तिला शोभा नाही. त्याच्यामुळे वेळेत वेळ काढून 5 मिनटं पण नाही लागत या गोष्टीसाठी, ही गोष्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे कसं की वेळ काढून जर तुम्ही जर हे केलं तर खूप म्हणजे खूप फरक पडतो. आणि मी आता मी तुम्हाला सांगणारच आहे किंवा दाखवणारच आहे की कसं करायचं. पहिलं म्हणजे हे केस बघून घे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की माझे केस रिकामीच असतात आणि माझे केस असं नाही की नकली लावेल किंवा असं असं काहीसं नाही आहे. आणि जे आहे ते तुमच्यासमोर आहे. जर बाहेर म्हणजे लांबचं कोणी असेल, जर कोणी अशा टिप्स देत असतील तर कोणाचा त्याच्यावरती विश्वास नाही. पण आता मी तुमचीच आहे, मी तुमच्या जवळची आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ही गोष्ट करू शकता. करून बघा कसं वाटतं ते. आणि मला लाँग हेअरसाठी लेडीज खूप पैसे खर्च करतात, खूप ट्रीटमेंट करतात. पण तरी पण त्याचा काहीच उपयोग नाही होत. जरी झाला तरी तो तात्पुरता दिसून होतं. पण मी जे ट्रिक सांगते त्याने कायमचा उपयोग होणार आहे. आणि कायमचे केस सुंदर आणि मेन एकदम सॉफ्ट आहेत. आणि कसं की गळत नाहीत मेन. आणि दुसरी गोष्ट अशी की सिल्की जास्ती आहेत. आणि जसे पाहिजे तसे आपण त्यालाही करू शकतो. असं नाही की जर वेळेत म्हणजे मी सांगितलं फक्त 5च मिनिटाचं काम आहे. आणि 5 मिनिटामध्ये तुम्हाला जर चांगलं मिळत असेल तर काय करायला हरकत आहे. त्याच्यामुळे मी असं तेल तयार करते की मी डाबरावाला मी सांगितल्याप्रमाणे मी डाबरा ओला यूज करते. तर मी तेच तेल घेते. जर तुम्ही कोणतं दुसरं वापरत असाल तर तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये अजून ॲड करण्यासाठी मी सांगते तर ते तुम्ही मी जी ट्रिक सांगते ती काहीच म्हणजे आपल्या घरगुती वस्तूंमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे काही त्यासाठी एक्स्ट्रा खर्च असा नाही होत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी माझं यूज करते ते डाबर आंवला घेते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा घालते. आणि असं वाटेल खाण्याची रेसिपी, पण खाण्याची रेसिपी नाही आहे. कारण की काही लोकं एक्स्ट्रा ओनियन ऑइल घेऊन लावतात केसांना. तर मी ते सगळं काहीच नाही खर्च करत. आणि माझ्या तेलामध्येच ते ॲड करते. मी कांदा टाकते त्याच्यामध्ये, मेथीचे 1 चम्मच दाणे टाकते. त्याच्यानंतर अजून हे टाकते केस्टर ऑइल. हे तेल मी 1च चम्मच टाकते, जास्ती नाही टाकत. जर जास्ती टाकलं तर जास्ती चिकट होतात. त्याच्यामुळे जास्त नाही टाकत. 1च चम्मच टाकते त्याच्यामध्ये ऑइल मी. आणि कांदा सांगितलं, मेथीचे दाणे, थोडंसं मी कोरफड टाकते. आणि ते टाकून त्याला चांगलं उकळवते. आणि हे सर्व एकत्र करून मी ते सर्व उकळवून घेते आणि चांगलं उकळवते. आणि चांगलं उकळल्यानंतर थंड होऊ देते. आणि थंड झाल्यानंतर त्यातलं मी काहीच काढत नाही. ते एका मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवते. जसं मला हवं तसं मी बाउलमध्ये घेऊन मला पूर्ण लावून घेते. आणि मसाज केला असं काही नाही, मला इतका वेळ नाही मिळत मसाज करण्यासाठी. मी फक्त केसांच्या मुळांना लावते. आणि हे एरंडेल म्हणतात ना, केस्ट्रॉल ऑइल, ते लावल्यामुळे केसांना कसं चमक पण येते मेन गोष्ट तर. आणि त्यामध्ये कोरफड असल्यामुळे पण जास्ती सिल्की केस होतात. ह्या गोष्टींमुळे मी ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड करते. आणि ते तेल मी वापरते. आणि तेच आत्तापर्यंत वापरते. त्याच्यामुळे कसं जरी एज वाढलं तरी केसांचे प्रॉब्लेम काहीच होत नाही. आणि मेन मुळांना केसांचे तेल लावायचं की जेणेकरून मुळांना पोषण मिळायला पाहिजे. वर झाडांना पानांना घालून हे नाही होत. तर आतल्या मुळांना लावलं तर तो केसांच्या मुळांपर्यंत जर ते तेल पोचवायचं. आणि मेन गोष्ट अशी की पूर्ण आपल्याला जसे हवेत तसे आपण नेहमी जसं ऑइल लावतो तसं लावायचं. आणि त्याच्यामुळे कसं होणार की पूर्ण केसांना लागलं पाहिजे तेल. आणि त्याच्यामुळे कॅस्टर ऑइल असल्यामुळे ते कसं जास्त सिल्की होतात. आणि कोरफडीमुळे पण त्यामध्ये म्हणजे खूप फरक जाणवतो. त्यामुळे मी हे एक्स्ट्रा करण्यापेक्षा सगळं त्यात ॲड करते. कारण की मला सर्वांप्रमाणे मला पण वेळ नसतो, मी वेळ काढते. तर तसं मी ते केसांना तेल लावते. त्याच्यामुळे तुम्ही पण हे करून बघा. ही ट्रिक मी वापरते. आणि माझ्या केसांच्यामुळे खूप मला मेसेजेस येत होते की तुमचे खरंच खूप छान केस आहेत आणि प्लीज आम्हाला सांगा. त्याच्यामुळे म्हटलं मी फर्स्ट टाईमच हे असं शेअर केलं आहे. आणि तुम्ही करून बघा. तुम्हाला कसं वाटतं आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमच्या कमेंट मला लेट येतील, पण मला कमेंट तुमच्या आल्या पाहिजेत की तुम्ही तेल बनवलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा.
कमेंट मला तुमच्या लेट आल्या तरी चालतील, काही मला मेसेज थ्रू बोलतात, पण ठीक आहे चालेल, मला मेसेज थ्रू जरी आले तरी चालेल, पण निदान मी केलेलं हे तुमच्यापर्यंत पोचतं आहे हे मला कळेल, की तुमच्या कमेंट आल्या किंवा तुमचे मेसेजेस आले तर मला कळेल की हां तुम्ही मी सांगते ते यूज केले आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा, आणि जर तुम्हाला अजून काही टिप हवी असतील तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, की तुम्ही म्हणजे मला विचारू शकता की काही तुम्हाला काही शेअर करायचं असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील कोणत्या गोष्टीचे तर तुम्ही मला शेअर करा, मी नक्कीच त्याची उत्तरं देईन. आणि अजूनपर्यंत लग्नाच्या आधीपासून मला वाटतं 9वी 8वी 9वीला पण माझे एवढेच, याच्यापेक्षा थोडे मोठे असतील, नाही मला तर ते एवढेच असतील, तर माझे केस असेच आहेत आणि असेच आहेत. त्याच्यामुळे मला अजून पण मला मोठ्या केसवाली असं म्हणूनच मी ओळखली जाते, की आमच्या मम्मीला पण अजून तेच म्हणतात की ती तुमची मुलगी होती का तिचे मोठे केस होते. तर त्याच्यामुळे तुम्हाला पण तुमची ओळख, मला अजून पण मोठ्या केसवाली म्हणूनच मी ओळखली जाते. मी माझं अस्तित्व नाही जाऊ दिलेलं आणि नाही जाऊ दिलं. मी कॉलेजमध्ये असताना पण मी अशीच जायची कॉलेजला, की माझे केस रिकामीच असायचे आणि माझ्या मिस्टरांना पण माहिती आहे, आमच्या घरातल्यांना सर्वांना माहिती आहे. पण मेन आमच्या घरातल्यांचं कोणाचं कधी ऑब्जेक्शन नव्हतं की केस रिकामी सोडून, इतके मोठे केस आणि रिकामी सोडून नव्हते, अजिबात नाही. कारण की मी तेवढं म्हणजे जपते पण केसांना त्याच्यामुळे. आणि मी कॉलेजमध्ये असताना मी अशी जात होते, जे मी आधी होती ते मी अजून पण आहे. असा मी क्लिप लावायचे आणि मी अशी जायचे. त्याच्यामुळे मी माझं अस्तित्व असंच जपून ठेवले आणि अशाच माझ्यासारख्या तुम्ही पण अस्तित्व तुमचं जपा आणि तुम्ही जसे आहात तशाच राहा. तुमचं अस्तित्व तुम्ही मिटवू नका. जे लग्नाआधी आहे की लग्नानंतर पण तेच आहोत आपण. आपलं मन बदलत नाही आहे तर आपण का बदलतो आहे? त्याच्यामुळे सर्व काळजी आपणच घेतली पाहिजे. आणि हां, मी अशी दिसायची, फक्त ड्रेस होता आणि साडी नव्हती. तर असे केस मी विंचरायचे आधी पण, आणि अशी माझी हेअरस्टाईल होती. मी अशी वन साईड लावून असे माझे केस मी रिकामी ठेवून कॉलेजला जायचे. त्याच्यामुळे मला अजून पण अशीच सवय की जास्तीत जास्त मी अशीच राहते की माझे केस रिकामेच असतात. आणि काही लोक म्हणतात केस रिकामी ठेवल्यामुळे केस तुटतात, गळतात. अजिबात नाही. मी तर झोपताना तर केस कधीच बांधत नाही. पण मला केस बांधायची सवय नाही. केस बांधले म्हणजे मला बांधलं गेलं मला असं वाटतं. त्याच्यामुळे मी केस जास्तीत जास्त रिकामी ठेवते. मी फ्री माइंड राहते आणि तसंच मला राहायला आवडतं. जसे माझे केस मी रिकामे ठेवते, जसे माझे केस मी रिकामे ठेवून मोकळे ठेवते, तसं माझं मन पण मी मोकळं ठेवते. म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की आपलं अस्तित्व आपण जपा. लेडीज जरी असलो तरी मी आहे आणि मी म्हणूनच राहणार आहे आणि मी म्हणूनच मी पुढे जगणार. हे कधी विसरू नका. धन्यवाद. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय, तर मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी सांगितलं होतं मी की मी जे केसांना तेल लावते तर ते तेल मी कसं बनवते, तर त्याच्यामध्ये मी सांगितले तुम्हाला की जे मी वापरते मी ते तेल टाकते. त्याच्यानंतर मी कांदा टाकते, मेथी टाकते. आणि आता सध्या माझ्याकडे ॲलोवेरा नाही, कारण की वेळ झाला त्यामुळे मला ते तोडता नाही आलेलं. तर मी ते उद्या टाकले तरी चालेल, असं हरकत नाही काहीच. तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तेल गरम करायला टाकले. नंतर त्याच्यामध्ये हे मी मेथी घेतली आहे, तर मी ही मेथी टाकते थोडं मागे भाजी. आणि मग त्याच्यानंतर मी हा कांदा कापून घेतलेला आहे. त्याला काय मी काय शेप नाही दिलेला कसा आणि असा कसा, का तर असं तसं ते मला फक्त ते कांदा हवा आहे म्हणून त्याच्यामध्ये मी कांदा पण टाकते. आणि आता सध्या माझ्याकडे ॲलोवेरा नाही आहे, त्याच्यामुळे मी ॲलोवेरा नाही टाकते. आणि मी आता मी सांगितलेलं एरंडेलचं तेल आहे ते मी थोडंसं टाकते त्यामध्ये. ह्याच्यामुळे हे तेल टाकल्यामुळे थोडी केसांना जास्तीची शायनिंग येते. मी तुम्हाला सांगितलं 1 चम्मच, तर तुमचं जसं तेल असेल, जितकं तेल असेल ना त्या हिशोबाने तुम्ही ते टाकू शकता. मी 2 चम्मच टाकले एरंडेल तेल. आणि त्याच्यानंतर माझं तेल हे असं झालं आहे. दाखव जरा तेल. फेसपॅच झालं ना. हो, त्याच्यामध्ये हे कांदा आणि हे सगळं मिक्स होते आणि ह्याच्यामध्ये चांगलं मुरणार ते. त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही खर्च करायची किंवा एक्स्ट्रा ह्याचं ऑनियन ऑइल विकत आणून करायची काहीच गरज नाही. त्यामुळे हे चांगलं आता मुरणार आहे. हे पूर्ण मी याला एकजीव होऊ देणार आहे. एकजीव म्हणजे थोडंसं 2-3 मिनटं याला गरम होऊ देणार आणि हे उतू जाईल. त्याच्यामुळे मी हा चमच असा ठेवला आहे. हे मोस्टली उतू जातं. तर असं ऑइल झालेलं आहे हे.
आणि एकूण दाखव. त्याच्यामध्ये कांदा पण आहे आणि मेथी पण आहे आणि हे चांगलं 2 दिवस मुरू द्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते केसांना लावायचं आणि 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 अशा प्रकारे माझं ते तयार आहे. त्यामध्ये फक्त मी ॲलोवेरा नाही टाकलेला. ॲलोवेरा टाकले त्याच्यानंतर खूप छान केस होतील, जसे माझे केस आहेत. जर तुमचे केस अजून छान असतील तर अजून छान होतील. ज्याचे केस कर्ली असतील तर ते पण स्ट्रेट होतील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी बनवलेल्या तेलाचा वापर करा आणि ते कसा तुमच्यावरती काय इफेक्ट होतो, इफेक्ट म्हणजे चांगलाच होणार, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.